ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर रंजन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजय कांधे मूंज जनेऊ साजय जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर जय हनुमान ज्ञान। सामाजिक कार्यकर्ते माऊली शेठ लवंडे आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं सहर्षाचं स्वागत। मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे दंगल दंगल। मान्यवरांचं मी पासूनगर मधील परिवाराच्या वतीनं रांजणगाव ग्रामस्थान जवळ पहिलवान विशाल शेठ खेडकर गणेश शेठ खेडकर दंगल। सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे दंगल दंगल। आपलं स्वागत आपण आखाड्यामध्ये यायचंय वैभवदादा खेडकर। माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे दंगल दंगल। आणि त्यात तोडीतोड हा पैलवान नामरेचा आहे, उपशिरुकेश्री पैलवान गोरू पवार यांचा चिरंजीव आहे। या कुस्तीला लावण्यासाठी बोला गणे भाऊ गणे होतो बोलत राहा। कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिलवान रावसाहेब खेडकर आपण उपस्थित आपलं स्वागत। या ठिकाणी सर्व मान्यवर आपण आखाड्यामध्ये यायचंय। सुदामराव पोपटराव पासुकर पाटील आपण या ठिकाणी आखाड्यामध्ये यायचंय। पावसाळ्याची संधी आपलं एक नामांकित मल्लाचा मुलगा नाहुरेचा आणि दुसरा गेली 9 वर्ष सलग या मैदानाचा आकडा भरतो स्वतः ते नामदेव पासुंकर पाटील यांचा चिरंजीव गौरवदा। या कुस्तीवरती मंडळाचे 5,000 रुपये विशाल माझे 500 रुपये आणि अपोटायर कंपनीचे अध्यक्ष विनोदा पासुंकर पाटील यांचे 500 रुपये 6,500 रुपये गौरव खेडकर युवा नेते यांच्या वतीने 500 7,000 रुपये चंद्रबाबूजी येवले युवा नेते यांच्या वतीने 500 7,500 रुपये येवले पासुंकर यांच्या वतीने 500 8,000 रुपये बोला बरोबर आहे का। बाबाजी पासुंकर पाटील 500 रुपये त्याचप्रमाणे गाडा विकास शेठ पासुंकर पाटील 500 रुपये सतीदादा पासुंकर यांचे 500 रुपये 9,000 रुपये पहिलवान सर्जेराव खेडकर 1100 रुपये 10,000 रुपये पूर्ण झाले 10,000 पहिलीच कुस्ती 10,000 हो खेळा पैलवान 500 रुपये सर। अविनाश बाळासाहेब लांडे यांच्याकडे या कुस्तीसाठी 500 रुपये गणेश लावंडे 500 रुपये रंगनाथ मामा पवार 500 रुपये गणेश लावंडे उद्योजक 500 रुपये उद्योजक गणेश लावंडे 500 रुपये त्याचप्रमाणे वैभवदादा खेडकर शिवसेना यांच्याकडून 500 रुपये विक्रमदादा पासुंकर पाटील यांच्याकडून 500 रुपये त्याचप्रमाणे योगेश शेठ पासुंकर पाटील यांच्याकडून 500 रुपये ऐकालो अत्यंत दोन्ही मल्ल उत्तम आहे। एक डाव्या पवित्रा दुसरा उजव्या पवित्रा कुस्ती करतोय
रोहित रंगनाथ मामा पवार यांच्या चालू कुस्तीसाठी 500 रुपये. हा बी मुलगा फार उत्तम सरावातला आहे आणि चांगली कुस्ती सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. दशरथराव बाजीनाथला ऐका रे, हे दोन्ही मुलं गावची आहेत यांच्या 101 रुपयाला ना. फोटो घे मस्त मस्त छान. ₹100 रुपये. अरे वा वाव. अरे सोड 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 छान करते छान मस्त. तुम्ही खाली बसले खाली बस. वा 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 छान वा छान पुन्हा वा पण बघा निकाल वा छान. सोड युवा सेना पुणे जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे घेऊन यायचं ताबडतोब आणि आकार साऊंड सर्व्हिस यांच्या कुठलं आणि गणेश शेठच्या वतीने 500 रुपये 700 रुपये. आघाड्याच्या बाजूला कागदा ठरलेलं दोन्ही मुलं रांजणगावकर यांच्यावर 200 रुपये का. सोड 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 अध्यक्ष थोडं अलीकडे या. इकडे रांजणगाव 200 रुपये खा. वाचल वाचल चल चल आता कपडे काढू कोणी तोंड चावलेत का तिकट 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 करून सांगा मुलांनी कपडे घालून आत येऊ नका. त्या पहिले गेट राहील हे बाळांनो चालू कुस्तीसाठी हे बाळांनो मुली पाहायचा मला गेट मधून या. त्याला हात सोडून नका ना इकडे. एक सोडायची पंचायत समिती सदस्य विक्रमराव पाचुलकर यांचे 200. हे थांब 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 ओढू नको इकडे गेले खाणारी. ठिकाणी रांजणगाव गणपती त्याचप्रमाणे पैलवान आदित्य गालांडे आपलंही स्वागत. खाणारे आता खाणारे टिकावाले बारक्या सोड सोड दोन्ही मुलं लढा पैलवान तिथेच बोलायचं काय असेल. गेल्या 9 वर्षापासून स्वखर्चाने या ठिकाणी या रांजणगाव यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतात. चालू असणारं 9वं वर्ष आणि 9 वर्षामध्ये
आलं नामदेवराव सखाराम पाचुंकर पाटील परिवाराच्या वतीनं सर्वांचं मनापासून स्वागत. मेजर किशोर डावरे यांच्याकडून 500 रुपये. या ठिकाणी पहिला सर्जेराव खेडकर यांच्याकडून 500 रुपये. दिगंबर शेठ खेडकर, धनुषेठ खेडकर, आपल्या सुप्रसिद्ध पहिलवान गणेश घोलप आपलं या ठिकाणी आखाड्यामध्ये सहर्ष स्वागत. सेना पुणे जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे यांच्या वतीनं 200 रुपये. 200 रुपये 500 रुपये. तुम्ही आत बसू नका, तुम्ही बाहेर थांबा. तुम्हाला आत बोलायची जोडीया बोलूया त्या जोडी. मित्रा जंगसोड शिवसेनेचे पुणे जिल्हा युवक प्रमुख आदरणीय बापू साहेबांच्या या ठिकाणी 200 रुपये निकाल झाली. तर या खूप पैसे घ्यावे निकाल झाले तर यायचे न्यायला जेव्हा असं म्हणा देणं. नामवंत पैलवान म्हणून ज्यांचा नाम उल्लेख आहे पुणे जिल्ह्यातील कुस्तीगीर क्षेत्राचे कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय पैलवान रामभाऊ. वा 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 छान छान. सोड चालू गोष्टीसाठी 500 रुपये. त्याचप्रमाणे प्रसिद्ध बागायतदार आंबे लवशेठ सांगतो 500 रुपये. त्याचप्रमाणे चेअरमन गणेश शिवाजी पाचुंकर 100 रुपये. संतोषेठ साकोरे 500 रुपये. उत्तम कुस्ती ही कुस्ती 11,000 रुपये हो लढा पैलवान. एक झलक पुन्हा सगळ्या जयजी कोणा कुठे फोटोग्राफर या ठिकाणी यानंतरचे या ठिकाणी युवासेना प्रमुख आदरणीय पैलवान रामभाऊ सासोडे यांना विनंती करतो की आपण आलेल्या सर्व पैलवानांना संबोधित करावं. पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातला पहिला आखाडा म्हणून ज्या गावाकडे पाहिलं जातं ते रांजणगाव गणपती गाव. आणि या गावचा आखाडा याहीपेक्षा या आखाड्याच्या मातीचा स्पर्श करून त्या ठिकाणी वर्षभर महाराष्ट्रातल्या मातीमध्ये कुस्ती खेळायला आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. म्हणून प्रथम असणाऱ्या या आखाड्याला महाराष्ट्रातील अनेक मल्ल या ठिकाणी भेटी देत असतात किंवा या आखाड्यामध्ये आपली कला दाखवत असतात. असा आजचा हा ठरवता. त्याबद्दल सर्व पहिलवान मंडळींच्या वतीनं व कुस्ती शौकीनांच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. या आखाड्याला आल्याच्या नंतर खेडकर परिवाराचा या महाराष्ट्रामध्ये कुस्ती क्षेत्रातला असलेला नावलौकिक आप्पा खेडकर आणि त्या कुटुंबातील अजून 2 भावंड अर्जुनराव खेडकर ही सगळी भावंडांनी या गावाचं नाव कुस्ती क्षेत्रामध्ये मोठं करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. त्यांच्यानंतर त्या ठिकाणी मग सर्जेराव असेल, दुसरं आपलं काय त्याचं नाव रावसाहेब असेल, सुरेश असेल, या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणं या तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये कुस्त्या केल्या. आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आनंद झाला की सर्जेरावच्या मुलाला मला कुस्ती करताना पाहता आलं आणि त्याच्या अंगात काय आहे हे सुद्धा मला पाहता आलं.
कारण सर्जेराव कुस्ती खेळायला अतिशय एक नामवंत म्हणलं होता, आक्रमक होता. कुस्त्या त्यांनी थोडे दिवस केल्या, पण मोठमोठ्या पैलवानांना त्या ठिकाणी त्यांनी चुकीसारखी चितपट करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्याच्या हाताला लागलं. जर त्याच्या हाताला नसतं लागलं तर रघुनाथ दादांच्या नंतर या शिरूर तालुक्याला त्याने महाराष्ट्र केसरीच्या ठिकाणी आपल्याला मिळवून दिला असतं. पण तो नशिबाचा भाग तालुक्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी त्याच्या हाताला लागलं म्हणजे तो एक पैलवानचा अपघात झाला. पण त्यानंतर या ठिकाणी आता सर्जरीचे आल्याला त्याला पाहिलं, कपडेच काढत होता. म्हणलं कुणाचा हा पोरगा? तो म्हणलं सर्जेरावचा. म्हणलं चला पुढे जाऊन पाहू आपण कुस्ती कशी करते. पण त्याच्या अंगामध्ये असणारी ईर्ष्या खऱ्या अर्थानं कुस्तीसाठी त्या ठिकाणी आवश्यक आहे. सर्जेरावला मी विनंती करीन, कारण त्याला विनंती करायची गरज नाही, त्याच्या अंगात असते. त्याच्या घरामध्ये ते जन्माला आल्याशिवाय राहत नाही. खऱ्या अर्थानं सर्जेराव तुला जमलं नाही, पण भीमाजी अप्पा असेल, बबन सदू असेल, अर्जुनराव असेल किंवा तुम्ही सगळे भावंड असेल, यांचं त्या ठिकाणी नावलौकिक करण्याचं काम हा मुलगा नक्कीच करेल असं आमच्यासारख्या कुस्तीगिरांना त्या ठिकाणी वाटतं. लवंडेंचाही मुलगा त्या ठिकाणी त्याचे मामा पाचुंदर पाटील ते मला भेटले. त्यांनी सांगितलं की आमचा भाचा आहे. मला वाटलं ते वडील आहे. त्यांनी कुस्त्या नाही केला, पण जीवनचा व्यायाम चांगला केला. मोहन शेळकेने कुस्त्या केल्या, त्याचबरोबर मेजरने कुस्त्या केल्या. त्यांच्याबरोबर असणारी ही पोरं यांनी सुद्धा अतिशय चांगल्या कुस्त्या केल्या. भीमाजी अप्पा असेल, बदभवन सदू खेडकर असेल, त्यांच्याबरोबरची जुनी लोक असतील, त्या लोकांनी ज्या पद्धतीने या गावाच्या कुस्तीचा वारसा त्या ठिकाणी वाढवण्याचं काम केलं, तोच गोरखराव खेडकर असेल, अरुणराव भुजबळ असेल, यांनी चांगल्या कुस्त्या केल्या. भीमाजी अप्पांनी त्यांनी दिलेला वसा आणि वारसा सर्जेराव आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या विक्रम यांनी तो वाढवला. आणि ही नवीन पिढी सुद्धा भविष्य काळात या रांजणगावचं नाव केल्याशिवाय राहणार नाही अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि रांजणगावचा आखाडा नामदेवराव तुम्ही जिवंत ठेवला याबद्दल मनापासून या ठिकाणी आपलं अभिनंदन करतो. गणेशराव घोलप त्यांनी सुद्धा या गावामध्ये कुस्ती वाढवण्यासाठी त्याच्या वडिलांनी आणि गणेशरावांनी सुद्धा मोठं काम केलं. म्हणून या रांजणगावच्या सगळ्या पैलवान मंडळींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि तुम्ही मंडळी ज्या पद्धतीने आखाड्याचं स्वरूप दिवसेंदिवस वाढत आहात त्याबद्दलही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि भविष्य काळामध्ये रांजणगावचा आखाडा तुम्ही सगळी मंडळी एकत्र आल्या महाराष्ट्रातला एक नंबरचा आखाडा होईल याची शाश्वती मी या ठिकाणी देतो. आणि आपल्या आखाड्याला झेंडू पवार सर या ठिकाणी कायमस्वरूपी या तालुक्याचं नेतृत्व पवार सर एक अध्यक्ष म्हणून या ठिकाणी करतात. कानिपनाथ गावाने आणि ती सगळी मंडळी ही कुस्ती वाढवण्यासाठी काम करतात. म्हणून त्यांना सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आजच्या या कुस्ती आखाड्याला मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील रांजणगाव यांच्याकडून 200 रुपये. त्याप्रमाणे गणेश शिवाजी मातुकर चालू कुस्तीसाठी हरिभाऊ मातुकर पाटील या ठिकाणी पाटील रांजणगाव यांच्याकडून 200 रुपये. या ठिकाणी चालू कुस्तीसाठी अपोलो कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलासराव शेळके 500 रुपये. या ठिकाणी ऋषिकेश धांडे यांनी अनेक कुस्त्या महापौर मध्ये केलेल्या आहेत. महापौर केसरी धांडे पैलवान आपलं या ठिकाणी महागणपती केसरीचं स्वागत. आणि आपल्याला विनंती करतो आपण मैदानामध्ये राऊंड मारायचा आहे. सोड रे, सोड. अरे टाळ्यांना जरा वाजवता तुम्ही तरुण नवीन पोरांना थोडा चला. बरोबर. पवार उपसरपंच यांच्याकडून 500 रुपये. विराज सर्जेराव खेडकर या पैलवानासाठी 500 रुपये. हा मुलगा नावऱ्याचा आहे आणि दुसरा पिंपळ धमाचा आहे. या एक कुस्ती 500 रुपयाला ना. अनुभव पवार यांच्या वतीनं आलेलं आहे ते घेऊन जायचंय. खानदारी टिकावले थोडा त्या टिकावले. या ठिकाणी
शेळके पैलवान आता जी कुस्ती झाली तिच्या अगोदरच्या कुस्तीला जे पैलवान घेऊन जायचंय शेळके पैलवान हा मुलगा शिरूरचा आहे आणि हा पिंपळ 500 रुपये. गाणेश शेठ गावाने सरपंचाच्या हातामध्ये या ठिकाणी एक पैलवान आहे त्याच्यासाठी जोड आहे का कोणी जोड जायचंय मारली कुस्ती मला सम्राट केसरी आणि काय मागा टिका बघ माजी चेअरमॅनला विनंती करतो आपण कुत्रे आते कोथमराव कुठे माजी चेअरमन आपण आते येते कुत्र्यासाठी ₹500 या महिलांच्या कुस्तीसाठी शिरोळ दासवाडी ₹500 अलंकार मॅचिंग सेंटर अपोलो टायर कामगार संघटनेचे अध्यक्ष संग्राम माननीय कैलासराव संग्राम शेळके यांच्याकडून ₹500 संग्राम शेळके अलंकार मॅचिंग साडी सेंटर प्रोप्रायटर प्रकाश शेठ साकोरे यांच्याकडून चालू कुस्तीसाठी ₹500 महाराजाचा पाचुंगर पाटील युवा उद्योजक रंजनगाव यांच्याकडून चालू कुस्ती महिलांच्या कुस्तीसाठी ₹200 सरकार श्री मोबाईल शॉपिंग वतीनं ₹100 आणि गावच्या वतीनं पाचुंकर पाटील ₹100 गणेश पोपटराव शिंदे यांच्याकडून ₹100 हे येतात लहान मुलं दाखवून आतमध्ये शक्यतो लहान मंडळाच्या वतीनं ₹1000 एकंदर पाचून आणि कुस्ती फार चांगली आहे दोन्ही मुलं तालुक्यातली अत्यंत चांगली मुलं आहेत या ठिकाणी संदीपराव येवले आपण ₹500 हे म्हणालो हे खाली बसतो लोकांना कुठे बसतो रमेश शेळके आणि शेळके बंधू बैलगाडा संघटना यांच्याकडून या ठिकाणी गणेश शेठ शिंदे आणि गणेश शेठ पाचुंकर पाटील यांच्याकडून या चालू कुस्तीसाठी ₹100 शेळके आणि महेश पाचुंकर पाटील फायनल सम्राट जुगलबंदी यांच्या ठिकाणी ₹200 योगेश पाचुंकर पाटील यांच्याकडून या ठिकाणी चालू कुस्तीसाठी ₹200 चेअरमॅन उत्तम शेठ कुठे यांच्याकडून ₹500 चालू कुस्तीसाठी शिरोळ पंचायत ₹100 आलेला आहे पवार सर कुस्त्या थोडा फास्ट घ्या श्री मोबाईल शॉपी सोमनाथ भिकाजी खेडकर यांच्याकडून या ठिकाणी चालू कुस्तीसाठी ₹100 हे नाही तर तुला कळतं का किती मोठ्या कोसायला तर तुझा मार्केट लावून कसं जाईल मैदान चालू संदीप आरगोजे 3000 निकाल नाही पाहिजे नाही आता आणि तुषार शेट्टी यांचे सुद्धा ₹500 निकाल तर चालू कसं ₹500 संदीपराव बारगुजे
महागणपती देवस्थान ट्रस्ट ऋषिकेश पासून नगर पाटील यांच्याकडून 500 रुपये बंडूगिरी आणि बंडूगिरी त्यांना सोड फायनल सम्राट त्याचप्रमाणे पहिलवान संतोष साकोरे उपसरपंच केंदूर त्याचप्रमाणे संदीप भाऊ बाळगुजे पहिलवान अपोलो टायर कामगार संघटनेतील 500 रुपये यांच्या नातवाची कुस्ती या ठिकाणी होईल. सर या गोष्टीसाठी एकूण इनाम 5,555 रुपये जमा झालेला आहे. थोडा एक मिनिट मी या दिलो होतो. आणि कैलासवासी ज्ञानेश्वर धोंडीबा पवार यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध गाडा मालक विठ्ठलराव पवार यांच्याकडून 500. सर पुढची घ्या चला पुढे चला पुढे एक तू घ्यायची पुढे ठिकाणी यायचंय आपलं बक्षीस घेऊन जायचंय. तुमच्या मनात जाऊ सोडतो या ठिकाणी रांजणगाव गणपती उपसरपंच धनुभाऊ पवार कुठला रे वाजेवाडी काय म्हणले आणि उपसरपंच धनुभाऊ पवार उपसरपंच सागर काय करायचं होतं दादा? वा 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 सोड हे सोड रे मारली कुठे मारली विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन बापूसाहेब शिंदे यांच्याकडून 500 रुपये त्याचप्रमाणे वाघोबा खेडकर यांच्याकडून 500 रुपये ऋषिकेश सचिन गायकवाड मावळ केसरी त्यानंतर अक्षय गरुड महाराष्ट्र चॅम्पियन आणि आदित्य पवार शिरूर केसरी यांच्या कुस्त्या होतील शेवटच्या 2. चालू कुस्तीसाठी रांजणगाव गणपती डबल कुणी येऊ नका इकडे भर कपडे काढून परस्पर यांची नाव लिहू दोघांची नाव लिहू माझे तोंडू शेडगिरे विशाल शिंदे आणि निलेश चावडी. हे पहिलवान ये ना पण तू तो जोडतो कोण आहे नगरवाचल कोण आहे नगरवाचल नगरचे पहिलवान चला. आता ज्या कुस्त्या नेमलेल्या आहेत त्यांनी कपडे घालून आत यायचंय. अक्षय गरुड आदित्य पवार गणेश घोले आज शेवटच्या कुस्त्या नाव नका घेऊ शेवटच्या का कुठं थांबा थोड्या आता झाले समजत शेवटच्या 2 कुस्त्या जात नाही लवकर शेवटच्या 2 कुस्त्या चालू कुस्तीसाठी शिरूर पंचायत समिती सदस्य विक्रमदादा रुपये माल्य सम्राट केसरी सचिन गायकवाड मावळ केसरी आदित्य पवार शिरूर केसरी आणि अक्षय गरुड महाराष्ट्र चॅम्पियन. चला या परिणाम बनायचे हे पुढे आत आल्यानंतर राहिलेल्या मुलांचे या ऋषिकेश भांडे मल्ल सम्राट केसरी आणि दुसरे सचिन गायकवाड हे मावळ केसरी अत्यंत नामवंत दोन्ही पैलवान आहेत. या कुस्तीवरती श्री महागणपती केंद्रीय परिषदेच्या वतीनं आणि नामदेव संग्राम पाचुंकर पाटील यांच्या सहकार्य मंडळाच्या वतीनं 25,000 रुपये कुस्ती.
विक्रमदादा पाचनगर पाटील पैसे यांचे 500 रुपये रेमेदादांचे 500 रुपये कैलास शेठ यांचे 500 रुपये हरिदास शेठ यांचे आणि या आता आपल्याकडे आलेले नियमित मान्यवर असतात भाजपचे एक वडील आहेत नामदेव उघाडे